प्रवीण भोळे, आनंद बेदरकर यांच्या लौकिक चरित्राबद्दल आपण चरित्राबद्दल कशी बोललो, हे लौकिक चरित्राबद्दल खरं म्हणजे खूप बोलता येण्यासारखं होतं, त्याबद्दल मी बोललो नाही. मला याच्यातली फारशी माहिती नसेल त्यामुळे मी बोललो नाही. परंतु आत्ता हे तिघांचंही निवेदन ऐकल्यानंतर लक्षात येतं की मी लौकिक चरित्र सांगितलं नाही हे बरं झालं. कलात्मक चरित्र इतकं मोठं आहे, इतकं श्रेष्ठ आहे की बाकीच्या लौकिक चरित्राची आठवण करण्याचं आपल्याला काही कारण नाही. अशा पार्श्वभूमीवरती मी न बोललेलं बरं, परंतु एक उपचार म्हणून मी काही मुद्दे आपल्यासमोर ठेवणार आहे. विषय तोच आहे, वसंत कानेटकरांच्या नाटकाच्या संदर्भामध्ये. त्या विषयाच्या अनुषंगानं दोन मुद्दे तेवढे मांडतो. समकालीनता ही जी एक संकल्पना आहे ती निसर्गी आणि फसवी आहे. आपण पाहतो की एखाद्या घटनेचं, प्रसंगाचं दुसऱ्या घटनेशी, दुसऱ्या प्रसंगाशी साम्य जाणवलं की ती समकालीन असल्याचं आपण म्हणतो. तसं आपण सहज आणि अनेकदा धरत असतो. म्हणजे एखाद्याला कात्रचा घाट दाखवणं, टू बी ऑर नॉट टू बी असं कोणाचं होणं, हे सगळं आपल्याला कळतं आणि आपण त्याला पटकन समकालीन शब्द, समकालीन वाक्प्रचार असं आपण म्हणतो. आपल्या मनोविश्वात रुतून बसलेल्या संवेदना जाग्या झाल्याची ती खूण असते. म्हणूनच तर अशा घटना आणि असे प्रसंग आपल्याला केव्हाही समकालीन वाटतात. प्रश्न येतो तथाकथित समकालीनतेच्या परिमाणाचा, डिमेन्शनचा, काळ वेळाच्या मोजमापाचा. किती काळ वेळ गेला म्हणजे विशिष्ट नाटक समकालीन असल्याचं म्हणणं किती काळ द्यायला पाहिजे. दोन वेगळ्या प्रकारच्या आणि शैलीच्या नाटकांचं मी उदाहरण देतो. पहिलं नाटक कानेटकरांचं वेड्याचं घर होणार, 1957 मधलं नाटक. हे नाटक जेव्हा आलं तेव्हा आणि त्यानंतर काही वर्ष ते मनोविश्लेषणात्मक नाटक म्हणून समकालीन नाटक समजलं गेलं आणि ते योग्यच आहे. मराठी नाट्य लेखनाच्या इतिहासामध्ये त्याचं स्थान अद्वितीय आहे. पण आज त्याला आपण समकालीन म्हणावं का, की त्याला तत्कालीन समकालीन म्हणावं. मनोविश्लेषणाच्या संदर्भात आता आज जर आपण बघितलं तर काय एवढा वैज्ञानिक दृष्टीने पुढे गेलेला आहे की पुन्हा आपण वेड्याचे गरुडात म्हणताना, मनोविश्लेषणात्मक नाटक म्हणताना पुन्हा आजही इतक्या वर्षानंतर सुद्धा ते समकालीन आहे असं आपण म्हणणार आहोत का, एवढाच माझा प्रश्न आहे. दुसरं नाटक आहे व्यंकटेश माडगुळकर यांचं 1960 मध्ये तू वेळा कुंभ. तसं ग्रामीण नाटक 70च्या दशकातल्या आर्थिक, सामाजिक, पर्यावरणाचा तसा या नाटकाशी काही एक संबंध नाही, राहिलेला नाही. त्या काही नाटक झालं आणि आजचंही नाटक त्याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर पडलेलं आहे. साठीच्या या नाटकाचा पीळ तेवढा 70च काय 90त सुद्धा तसाच कायम राहिलेला आपल्याला दिसतो. औद्योगिकरणाबरोबर जीवनमूल्यांचा होणारा ऱ्हास हा तो पीळ. म्हणूनच नाटकाचं स्थळ काळ जरी बदललं, इतर सगळे तपशील बदलले तरी तू वेडा कुंभा हे नाटक आज आपल्या वर्तमान काळाशी बोलतं आणि म्हणून मला ते समकालीन असं वाटतं. विशाल भारद्वाजचा मकबूल हा चित्रपट आपल्याला माहिती आहे.
शेक्सपियरच्या मॅकबेथचं ते रूपांतर. समकालीन मॅकबेथ घडवताना विशाल भारद्वाजनं स्थळकाळानुसार कायापालट केला आणि आपण प्रेक्षकांनी त्याचा अमाप कौतुक केलं. पण समकालीन असं करण्याच्या नादामध्ये हा दिग्दर्शक मॅकबेथचा सांगाडा तेवढा घोडाला. लाईफ इज but a walking shadow, a poor prayer that struts and frets are upon the stage and is heard no more. It's a tale told by an idiot, full of furies and sounds, signifying nothing. हे शोकात्मिकेचं सत्व किंवा शोकात्मिकेचं सत्य